फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत एक नवीन मायक्रोस्कोपी दॅट इज स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. मग स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचे इंट्रोडक्शन असेल, प्रिन्सिपल, देन वर्किंग, त्याचं वर्किंग कसं होतं, इन्स्ट्रुमेंटेशन, ऍप्लिकेशन्स, हे पॉइंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आपण पाहणार आहोत स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. ही काय आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे. म्हणजे सेम की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी असेल तर त्याच्या थ्रू काय होतं की इलेक्ट्रॉनची बंबार्डमेंट केली जाते आणि आपल्याला एक सॅम्पलची इमेज फाइंड आउट होते. सो इंट्रोडक्शन पाहूया आपण त्याचं की स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हटलं जातं? सेम म्हटलं जातं. सो याची डिस्कवरी केली आहे मॅनफ्रेडनं इन 1937 मध्ये डिस्कवरी केलेली आहे. मॅनफ्रेड ह्या सायंटिस्टनं त्याची डिस्कवरी केली. सो त्याचं डेप्थ रिझोल्यूशन आहे 10 to 100 नॅनोमीटर. डेप्थ रिझोल्यूशन म्हणजे क्लिअर इमेज. देन लॅटरल रिझोल्यूशन आहे 3 to 10 नॅनोमीटर. मॅग्निफिकेशन इमेज 2 मिलियन. मॅग्निफिकेशन इमेज म्हणजे लार्ज इमेज. हे त्याची रेंज आहे. देन नेक्स्ट काय आहे की ही एक टाइप ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे की ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन बीमचा यूज करून आपण सॅम्पलचं, कंपाऊंडचं काय करतो, अनालिसिस केलं जातं आणि आपल्याला इमेज त्याची फाइंड आउट होते. दिस मायक्रोस्कोपी कॅन नॉट बी यूज टू इमेज द लिव्हिंग सेल. म्हणजेच काय, ह्या मायक्रोस्कोपी मध्ये लिव्हिंग सेलची इमेज आपल्याला फाइंड आउट होत नाही. लिव्हिंग सेलचा अनालिसिस करण्यासाठी सेम म्हणजेच ह्या मायक्रोस्कोपीचा आपण यूज करू शकत नाही. सो याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण सॅम्पल वरती इलेक्ट्रॉन बीम बंबार्ड करतो तेव्हा त्या सॅम्पलचा सरफेस स्कॅन केला जातो आणि त्याच्या थ्रू आपल्याला 3D इमेज फाइंड आउट होते, इमेज भेटते. म्हणजेच काय होतं की सॅम्पलचा सरफेस स्कॅन केला जातो, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हटलेलं आहे. पॉइंट आहे प्रिन्सिपल ऑफ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. प्रिन्सिपल म्हणजे काय की कशाच्या बेसिसवरती ही मायक्रोस्कोपी वर्क होते. सो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे ह्याच्यामध्ये मेन आहे. मग काय होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन बीम आपण सॅम्पल वरती स्ट्राइक आउट करणार आहे तेव्हा इलेक्ट्रॉन्स सॅम्पल सरफेस बरोबर इंटरॅक्ट करतात. म्हणजे सॅम्पल सरफेस वरती जे ऍटम्स प्रेझेंट आहेत त्यांच्या बरोबर ते इलेक्ट्रॉन्स इंटरॅक्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला व्हेरियस सिग्नल्स प्रोड्यूस होतात सॅम्पल सरफेस वरती. सो फर्स्ट वन आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन बीम स्ट्राइक आउट करणार आहेत तेव्हा इलेक्ट्रॉन्स काय होतात, बॅक स्कॅटर्ड होतात. काही इलेक्ट्रॉन्स बॅक स्कॅटर्ड होतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादी बॉल वॉल वरती थ्रो करणार आहे तेव्हा तो पुन्हा बॅक साइडला येतो. ते सेम टाइपनं काय होतं, इलेक्ट्रॉन बीम जेव्हा स्ट्राइक आउट होणार आहे सॅम्पल वरती तेव्हा काही इलेक्ट्रॉन बॅक स्कॅटर्ड होणार आहे. देन नेक्स्ट सिग्नल आहे की एक्सरे बीम भेटते, म्हणजे सॅम्पल सरफेस मधून एक्सरे बीम प्रोड्यूस होते. अँड लास्ट वन आहे की सेकंडरी इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट होतात. म्हणजेच काय की जेव्हा इलेक्ट्रॉन बीम स्ट्राइक आउट करणार आहे सॅम्पल सरफेस वरती जे इंटरॅक्शन होणार आहे इलेक्ट्रॉन बीमचे आणि त्या सॅम्पल सरफेस वरती जे प्रेझेंट असणारे ऍटम्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे इंटरॅक्शन होणार आणि तेव्हा जी प्रोड्यूस होणार आहे सॅम्पल सरफेस वरून कडून आपल्याला जी सेकंडरी इलेक्ट्रॉन बीम फाइंड आउट होणार आहे ती इलेक्ट्रॉन बीम आपण कलेक्ट करून त्याच्या थ्रू आपल्याला काय भेटते, हे 3D इमेज भेटते. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला ती इमेज भेटते. त्याच्यावरून त्या सॅम्पल सरफेसची टोपोग्राफी, मॉर्फॉलॉजी भेटते. म्हणजेच काय की सॅम्पल सरफेसचा शेप कसा आहे, स्ट्रक्चर कसं आहे, हे आपल्याला त्या इमेज वरून अनालिसिस करता येतं. आपल्याला त्याचं आयडिया येते. पाहू शकता की डायग्राम ऑफ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मेनली कसं दिसतं, ते इन्स्ट्रुमेंट कसं आहे, मायक्रोस्कोपी ती कशी आहे, हे तुम्ही त्या डायग्राम मध्ये पाहू शकता. देन त्या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मध्ये कोणकोणते कंपोनंट्स यूज केले जातात, प्रत्येक कंपोनंटचे यूज काय आहे, म्हणजेच काय कोणते कोणते कंपोनंट्स यूज केलेत. इलेक्ट्रॉन सोर्स आहे, एनोड आहे, कंडेन्सर लेन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, डिटेक्टर आहे, एम्प्लिफायर आहे, कॉम्प्युटर यूज केलाय. म्हणजेच काय, ही स्कॅनिंग हे इन्स्ट्रुमेंट दिसताना दिसतं इन्स्ट्रुमेंट एकच पण त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनंट्स यूज केलेले आहेत, तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता. आणि जी आपल्याला इमेज भेटते सॅम्पल सरफेसची, ती इमेज ही पाहू शकता की कशा टाईपच्या आपल्याला इमेज भेटतात, की 3D इमेज भेटते ब्लॅक अँड व्हाईट. त्या इमेज वरून आपल्याला त्या सॅम्पलचं स्ट्रक्चर कळतं, शेप कळतो. ह्या इमेजेस मध्ये आपण काय पाहणार आहोत की त्या मायक्रोस्कोपी मध्ये कोणकोणते कंपोनंट्स यूज केलेले आहेत, त्या प्रत्येकाचं वर्किंग काय आहे. सो फर्स्ट वन आहे इलेक्ट्रॉन सोर्स. इलेक्ट्रॉन सोर्स मध्ये काय आहे, इट कंटेन्स द टंगस्टन फिलामेंट
1 to 30 kilovolt accelerated voltage is applied to produce the electron beam. म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन सोर्स मध्ये टंगस्टन फिलामेंट यूज केलाय आणि त्या टंगस्टन फिलामेंटला जेव्हा आपण 1 to 30 किलोव्होल्ट ऍक्सिलरेटेड व्होल्टेज अप्लाय करणार आहे तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे इलेक्ट्रॉन बीम प्रोड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट आहे एनोड. एनोड काय असतो पॉझिटिव्हली चार्ज असतो सो काय तो करणार आहे की निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रॉन सोर्स मधून पास आउट होणार आहे ते इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करणार आहे निगेटिव्हली चार्ज सो ते काय करतो की ऍक्सिलरेट द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो त्याला स्पीड अप करतो. देन नेक्स्ट आहे कंडेन्सर लेन्स. कंडेन्सर लेन्स काय करते कंट्रोल द इलेक्ट्रॉन बीम अँड फोकस द इलेक्ट्रॉन बीम म्हणजे इलेक्ट्रॉनला कंट्रोल करण्याचं आणि त्या इलेक्ट्रॉन बीमला फोकस करण्याचं काम कंडेन्सर लेन्स करते. देन ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय करते इट प्रोड्युसेस द इलेक्ट्रॉन बीम टुवर्ड्स द सॅम्पल म्हणजेच काय इट फोकस करते इलेक्ट्रॉन बीमला टुवर्ड्स द सॅम्पल. देन आहे सॅम्पल. सॅम्पल मध्ये काय आहे की सॅम्पल प्रिपरेशन कसं असलं पाहिजे फर्स्ट वन ते क्लीन असलं पाहिजे ड्राय असलं पाहिजे देन डिहायड्रेशन असलं पाहिजे म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर ते रिमूव्ह केले पाहिजे बाय युजिंग अल्कोहोल ऍसिटोन याचा यूज करून आपण डिहायड्रेशन करू शकतो. आणि लास्ट वन आहे फिक्सेशन म्हणजे सॅम्पलचं प्रॉपर फिक्सेशन झालं पाहिजे. देन डिटेक्टर आहे. डिटेक्टरलाच आपण काय म्हणू शकतो इट इज ऑल्सो नोन ॲज सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर. कारण काय होतं ह्या डिटेक्टरच्या थ्रू आपण सेकंडरी इलेक्ट्रॉन्स डिटेक्ट केले जातात म्हणून ह्याला काय म्हणतो सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर. मग हे डिटेक्टर काय करतो की सेकंडरी इलेक्ट्रॉन्स कलेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय भेटते हे इमेज फाइंड आउट केली जाते. सो देन आहे एम्प्लिफायर. एम्प्लिफाय द सिग्नल्स रिसिव्ड फ्रॉम द डिटेक्टर. जे डिटेक्टर कडून सिग्नल्स रिसीव्ह होतात त्यांना एम्प्लिफाय करण्याचं काम केलं जातं. आणि लास्ट वन आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटर इट शोज द 3D इमेज ऑफ सॅम्पल सरफेस म्हणजे कॉम्प्युटर वरती आपल्याला 3D इमेज भेटते सॅम्पल सरफेसची. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. सो फर्स्ट वन आहे की इलेक्ट्रॉन सोर्स. इलेक्ट्रॉन सोर्स मध्ये टंगस्टन फिलामेंट यूज केले जातात तेव्हा त्या टंगस्टन फिलामेंटला आपण हाय व्होल्टेज अप्लाय केल्यावर आपल्याला काय प्रोड्यूस होणार आहे इलेक्ट्रॉन बीम. सो इलेक्ट्रॉन बीम जेव्हा इलेक्ट्रॉन सोर्स मधून पास होणार आहे तेव्हा ती नेक्स्ट कुणाकडे जाणार कडे काय केलं जातं पॉझिटिव्हली चार्ज आहे सो तो काय करतो इलेक्ट्रॉन्सला ऍक्सट्रेट करतो म्हणजे स्पीडअप केलं जातं. देन तो पास करतो कंडेन्सर लेन्सला. कंडेन्सर लेन्स काय करते की इलेक्ट्रॉन बीम फोकस केली जाते. देन आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स सेम करते की इलेक्ट्रॉन बीम जी आहे ती फोकस करते टुवर्ड्स द सॅम्पल. जेव्हा सॅम्पल वरती इलेक्ट्रॉन बीम स्ट्राइक आउट होणार आहे त्याचं काय होतं इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन होतं सॅम्पल सरफेस बरोबर. सॅम्पल सरफेस वरती जे ऍटम्स प्रेझेंट आहेत त्याच्याबरोबर आणि सॅम्पल आपल्याला व्हेरियस सिग्नल्स प्रोड्यूस करतो. सो फर्स्ट वन आहे की बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स होतात. काही इलेक्ट्रॉन्स बॅक स्कॅटर्ड होतात. देन एक्सरे बीम फाइंड आउट होते अँड काही सेकंड बीम ती डिटेक्टर थ्रू काय केली जाते कलेक्ट केली जाते. देन डिटेक्टर एक इलेक्ट्रिकल सिग्नल्स पास आउट करतो कम्प्युटरला आणि देन कम्प्युटरवरती आपल्याला काय भेटते इमेज भेटते. त्या इमेजच्या थ्रू आपण त्या सॅम्पल सरफेस ची माहिती आपल्याला फाइंड आउट होते. आपल्याला त्या सॅम्पलचा शेप कसा आहे स्ट्रक्चर कसं आहे हे डिटरमाइन होतं. त्या मायक्रोस्कोपीचा यूज कुठे कुठे केला जातो. सो फर्स्ट वन आहे की सेम इज युज्ड ॲट रिसर्च QC अँड फेल्युअर अनालिसिस. म्हणजेच काय की रिसर्च मध्ये ह्याचा यूज केला जातो. देन इंडस्ट्रीज असतील फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज वगैरे असतील किंवा केमिकल इंडस्ट्री मध्ये असेल त्याच्यामध्ये पण यूज केला जातो. क्वालिटी कंट्रोलला क्वालिटी अनालिसिस ह्या सेक्शनला त्याचा यूज केला जातो. Then same provides the topographical, morphological, compositional and crystallographic information about the material. म्हणजेच काय की त्या सॅम्पलचं सरफेस शेप कसा आहे स्ट्रक्चर कसा आहे इन डिटेल माहिती आपल्याला भेटते. देन नेक्स्ट आहे की अनालिसिस ऑफ गनशॉट रेसिड्यू. गनशॉट रेसिड्यूचं अनालिसिस करण्यासाठी आपण या मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. देन मेजरिंग द इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन द स्पेसिमन. म्हणजेच काय की कोणत्याही सॅम्पल वरती स्पेसिमेन वरती क्लायमेट चेंजचा कसा इफेक्ट होतो हे मेजर करण्यासाठी ही अनालिसिस करण्यासाठी या मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल
जर लोखंड असेल म्हणजेच आयर्न असेल तर त्याचं काय होतं की त्याचं corrosion घडून येतं म्हणजेच काय लोखंडाला गंज जो चढतो तो. Then analysis of quality of soil for agriculture and the farm. म्हणजे काय सॉइल क्वालिटी फाइंड आउट करण्यासाठीही आपण ही मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. Then टेस्टिंग न्यू वॅक्सिनेशन्स अँड ट्रीटमेंट. जे वॅक्सिनेशन न्यू तयार केलेले आहेत त्यांच्या analysis साठी ही मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. Then एक्झामिनेशन ऑफ ज्वेलरी. ज्वेलरीचं एक्झामिनेशन करण्यासाठी कारण सॅम्पल सरफेस जे आपल्याला इमेज फाइंड आउट होते त्याचं अनालिसिस करण्यासाठी ज्वेलरीचं अनालिसिस करण्यासाठी आपण या मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. देन इन्व्हेस्टिगेशन ऑफ व्हायरस स्ट्रक्चर. व्हायरस स्ट्रक्चर म्हणजे न्यू व्हायरस आला असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, त्याचा शेप कसा आहे त्याच्यावरून त्याचे इन डिटेल अनालिसिस करू शकतो.